या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। नंदुरबारच्या बाजारपेठेतील लाल मिरची संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या लाल मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीसह शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर या उलाढालीत सहभागी झालेले दिसून येत आहे। या संदर्भात नंददर्पण ब्युरोने घेतलेला हा खास रिपोर्ट। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। रवींद्र कोठारी, मिरची व्यापारी। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची आवक चांगली आहे। नंदुरबारची मिरची देश विदेशात प्रख्यात आहे। आपला कलर आणि स्वादसाठी देश विदेशात मिरचीचा खूप मागणी राहते। नंदुरबारची मिरचीची सध्या मिरचीची आवक 3000 क्विंटल पेक्षा जास्त माल येत आहे। भाव सरासरी 2000 ते 4500 पर्यंत भाव चालू आहे। सध्या मार्केटमध्ये तेजा, सारकोन, लाली, गंटूर वंडर याची आवक चांगली आहे। परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर जो पाऊस झाला त्याच्यामुळे शेतकरी नुकसान झालं आणि व्यापारी नुकसान झालेलं आहे। दुसरी आमची मागणी आहे या आमची जो आता जरूरत आहे सध्या ते ट्रान्सपोर्टची। आम्हाला माल पाठवता महाराष्ट्रमध्ये, गुजरातमध्ये, MP मध्ये, राजस्थानमध्ये, त्याच्यासाठी काही ट्रान्सपोर्टची व्यवस्था नाही आहे। त्याच्याकडून थोडा आमचा व्यापार थोडा सलग चालतोय। बाकी सरासरी आवक चांगली आहे। भाव 2200 से लगा के 4500 पर्यंत भाव चालू आहे। नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरची आणि मकईची मोठ्या प्रमाणात आवक येत असून सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये आतापर्यंत जवळपास 80 ते 85 हजार क्विंटल मिरचीची आवक झालेली आहे आणि आज जवळपास 350 वाहनांमधून 6 ते 7 हजार क्विंटल मिरचीची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे। काल ख्रिसमसची सुट्टी असल्याने आणि शनिवार रविवार देखील मार्केटमध्ये बंद असल्यामुळे आजची आवक ही मोठ्या प्रमाणात आहे। साधारणतः मार्केटमध्ये येणाऱ्या मिरचीला 2200-2300 पासून तर 4500 पर्यंत ओल्या लाल मिरचीला भाव मिळतो आहे आणि सुकी मिरची 5500 पासून 10000 पर्यंत विक्री होते। अद्याप पाहतो मागील वर्षाच्या तुलनेने जरी मिरचीची आवक कमी असली तरी जवळपास 1 ते 1.25 लाख क्विंटलपर्यंत मिरचीची खरेदी होण्याची यावर्षी शक्यता आहे।